सो कशा आहे सर? मी तर एकदम मजेत आहे. कसं चाललंय? मजेत. बिझनेस इज टेकिंग गुड. स्टुडंट्स आर गेटिंग इंटरेस्टेड आणि आम्हाला तर आनंद होतो जेव्हा सक्सेस स्टोरीज बनतात आमच्याकडून. त्याच्यामुळे चांगलं आहे. चांगलं चालू आहे. ग्रेट. सो सर चालू करूया. मी प्रोफेशनला माहिती आहे का, मी माझं जर्नी सांगतो की मी प्रोफेशनला कधीपासून ओळखतो. 2019ला मी इंजिनिअरिंगला होतो ओल्ड राम मेघेला. करेक्ट. आणि तेव्हा तुमचं आणि प्राजक्ता मॅमचं सेशन झालं होतं आणि तेव्हा काहीतरी असं माइंडमध्ये होतं की हा फॉरेनमध्ये तर जायचं आहे, बट लाईक घुमण्या म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी जायचं आहे, एज्युकेशनसाठी जायचं असं कधी डोक्यात नव्हतं. बट फर्स्टली ते ऐकलं की IELTS एक्झाम असतात, टॉफेल असतात आणि जर ते एक्झाम द्यायला तुम्हाला युनिव्हर्सिटीज मध्ये जाता येतं, इव्हन स्कॉलरशिप्स वगैरे मिळतात. तेव्हा ते फक्त एक कन्सेप्ट होता. पण आता मी बघत आहे की माझे खूपशे फ्रेंड्स आहे. पियुष म्हणून एक मित्र आहे माझा, एक तुम्ही ओळखत पण असाल, नवाते सरांची मुलगी आहे, ते पण गेलेले फॉरेनला. एक माझी फ्रेंड आहे अंकिता म्हणून, ते पण करते. ते इट्स पॉसिबल. तर मी म्हटलं कुठेतरी आमचे जे स्टुडंट्स आहे मेजरली बडी सारते करिअर गायडन्समध्ये, तर त्यांना एक म्हणू शकतो विदाऊट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस्ड गायडन्स मिळाला पाहिजे. कारण काय झालेलं आहे, प्रत्येक सेक्टर आता बिझनेस झालेला आहे. ते मग अपार्ट एज्युकेशन असो, हेल्थ असो किंवा काही पण असो. तर मला असं वाटलं की तुमच्यापेक्षा कोण व्यवस्थित सांगणार स्टुडंट्सला की फॉरेन एज्युकेशन काय असतं, कसं बघायला पाहिजे. सो लेट्स डिस्कस, आपण डीप डाईव्ह करूया त्याच्यामध्ये. बिलकुल. सो स्टार्टिंग फ्रॉम प्रोफेशन कुठून चालू झालं आणि का बरं, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये ही आयडिया आली? तर बेसिकली वी स्टार्टेड बॅक इन 2018. ओके. आणि आम्ही US मध्ये असताना आय हॅव डन माय MS फ्रॉम US. आणि मग मी अँड माय वाईफ बोथ द डिरेक्टर्स ॲट प्रोफेशन, वी वर वर्किंग ओव्हर देअर. आणि आम्ही काम करत असताना मी आणि प्राजक्ता आम्ही दोघंही जणं गाईड करायचो स्टुडंट्सला. म्हणजे आता असतं ना यार, तुमचं एक कोणीतरी भेटतं, अरे तुमचा मुलगा आहे ना तिकडे, तर हा ह्याला जायचं आहे, थोडं गाईड करून देईल का. बरोबर. अशा रीतीने आम्हाला भरपूर 5-6 पोरं भेटायचे इकडून अमरावतीतून. त्यांना आम्ही गाईड करायचो की अरे इकडे करा ॲडमिशन, इकडे करा. आणि आम्हाला ते आवडायचं. आणि अल्टिमेटली वी हॅड दॅट ऑन्टरप्रेन्युरियल स्पिरिट. तर ते स्वतःचा बिझनेस पाहिजे, ते एक पॅशन होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर की हा गायडन्स दिल्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं, अरे हा गायडन्स आपल्याला जर भेटला असता, आपण आलो तेव्हा वी वूड हॅव लँडेड इन मच बेटर युनिव्हर्सिटीज. पण तसं झालं नाही. मग विथ दॅट कन्सेप्शन, विथ दॅट आयडिया वी गॉट इन टू प्रोफेशन. ओके, ग्रेट. सो सर बघा, जेव्हा पण फॉरेन एज्युकेशन येतं तर मी बघितलं काही मिसकन्सेप्शन्स राहतात. माझ्या माइंडमध्ये पण तेव्हा काही मिसकन्सेप्शन्स होते फॉरेन एज्युकेशनला. तर काय असे टॉप मिसकन्सेप्शन्स तुमचे ऑब्झर्वेशन आहे की जे पॅरेंट्सला असतात आणि इव्हन स्टुडंट्सला पण असतात? बेसिकली काय आहे की अब्रॉड एज्युकेशन हा जो सेक्टर आहे, ह्याची इन्फॉर्मेशन खूप सहजरित्या अवेलेबल नाही राहत. त्याच्यामुळे हे मिसकन्सेप्शन्स अराईज होतात. तर सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन असतं बजेट. ओके. एव्हरीबडी थिंक्स दॅट इफ इट इज फॉरेन एज्युकेशन, अब्रॉड एज्युकेशन, इट्स ऑलवेज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह, लाखो रुपये आपल्याला लागणार वगैरे. पण दॅट इज नॉट ट्रू. कारण की कंट्रीज लाईक जर्मनी ऑफर स्टेट फंडेड एज्युकेशन. म्हणजे तुम्हाला ट्युशन फीज नाही लागत. तर तुम्ही जर राईट अमाऊंट ऑफ टाईममध्ये प्रिपरेशन चालू केली, 2-3 वर्ष व्यवस्थित घेतले, तर यू हॅव अ चान्स ॲट फ्री एज्युकेशन, जे आपल्याला इंडियात एखाद वेळेस नाही मिळणार. तर हे ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं एज्युकेशन कॅन बी अ होल लॉट चीपर. दुसरं म्हणजे की यू ऑल्सो हॅव चान्स टू वर्क ओव्हर देअर. म्हणजे पार्ट टाईम जॉब्स जे असतात ते पण त्यांना मिळतात, ज्याच्यावरून ते राहायचा खायचा सुद्धा खर्च काढू शकतात. आणि मोठ्या मोठ्या स्कॉलरशिप्स असतात. लास्ट इयर वी हॅड अ स्टुडंट फ्रॉम बडनेराचा स्टुडंट होता आणि ही गॉट अ 65,000 युरोजची स्कॉलरशिप आणि ते स्टायपेंडही त्याला देतात आहे. तर तो पैसे घरी पाठवून. तर अशा स्टोरीज पण असतात. तर हे एक मिसकन्सेप्शन आहे की दॅट इट इज ऑलवेज एक्सपेन्सिव्ह. ते एक शॉर्टमध्ये असं समजा तुम्ही म्हणताय पॉसिबल आहे बजेट फ्रेंडली करणं. बिलकुल. एखादा स्टुडंट असेल सेकंड इयर, थर्ड इयरचा, समजा इंजिनिअरिंगला म्हणा किंवा एनी अदर फील्ड, त्याला काय रोडमॅप सांगणार तुम्ही की त्याला बजेटनुसार जायचं असेल तर त्यांनी काय स्टेप्स घ्यायला पाहिजे? 2-3. बिलकुल. काउन्सिलिंगमध्ये कसं असतं की जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो तेव्हा मी कोणाला असं नाही सांगू शकत की जर्मनी इज द चीपेस्ट कंट्री, यू शुड गो टू जर्मनी. असं नसतं. फील्डनुसार पण असतं. काही कंट्रीजमध्ये काही फील्ड्स आर पॉप्युलर, काही कंट्रीजमध्ये तिकडे फ्युचर स्कोप नाही. म्हणजे असेल पण मग तुम्हाला फ्युचर पण पाहायचं आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही पहिले आयडेंटिफाय करा तुमचा इंटरेस्ट कुठे आहे. मग त्या इंटरेस्टनुसार तुमच्या कोणत्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला त्याचं भेटेल आणि त्या हिशोबाने मग तुम्ही टार्गेट करा. कारण वेगळ्या कंट्रीजचे वेगळे एंट्रन्सेस असतात. जसं जर्मनी आपण टार्गेट करत असू तर आपल्याला जर्मन लँग्वेज प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तर ते जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सर म्हणजे मुलांना चॅलेंजेस काय जातात मग, म्हणजे समजा बेसिक काय चॅलेंजेस राहू शकते एखाद्या विद्यार्थ्याकडे? सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे आपल्याकडच्या स्टुडंटसाठी, अमरावती झालं, नागपूर झालं, विदर्भ एरियाच्या स्टुडंट्समध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा राहतो की ह्या ज्या एक्झाम्स आहे याचे ट्युशन जे भेटतात ते खूप कमी आहे पहिली गोष्ट तर, आणि क्वालिफाईड लोक नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता GREचं समजा तुम्ही घेतलं तर कॅटचा सिलेबस आहे मॅथचा, त्याच्यामुळे तुम्हाला मॅथला काही प्रॉब्लेम नाही आहे. कॅटचे उत्तम लोक आहे, मॅथ शिकवणारे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे अँड दे कॅन हँडल दॅट व्हेरी वेल. प्रॉब्लेम कुठे येतो इंग्लिशमध्ये, कारण की द GRE इंग्लिश इज ऑल्सो टेकन बाय द नेटिव्ह US पॉप्युलेशन. GRE इज टेकन बाय नेटिव्ह US पॉप्युलेशन, तर द लेवल ऑफ इंग्लिश इज अकॉर्डिंग टू देम. तर मग आपल्याकडच्या स्टुडंट्सला मग तिथे कमी पडतात. मॅथमध्ये आपल्याला कमी नाही पडत, मस्त करतात पोरं, पण मग GRE सारख्या एक्झाम्समध्ये तिकडे कमी पडतात पोरं. मग त्याच्यासाठी आपल्याला चांगला गायडन्स लागतो. तर तिथे एक साधारणतः पोरांना त्रास होतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक्स्ट्रा लँग्वेज, जसं जर्मन लँग्वेज झाली, फ्रेंच झाली, या लँग्वेजेसमध्ये पण आपल्याला चांगले टीचर्स लहान मोठ्या सिटीजमध्ये आहे, पण आपल्या लहान भागांमध्ये नाही मिळत. तर तो एक मोठा प्रॉब्लेम राहतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑफकोर्स कन्सल्टिंग किंवा गायडन्स मेजर रोल प्ले करतो. तर पुअर गायडन्समुळे विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस होऊ शकतात मग? कारण आता एवढे सारे प्लॅटफॉर्म्स आहे, इव्हन इंडिव्हिज्युअल काउन्सिलर्स पण आहे, आणि भरपूरदा ते असं कन्फर्म करतात की नाही आमचं टायअप आहे, आम्ही तर करूनच देऊ. ते पुअर गायडन्समुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो? सगळ्यात वन ऑफ आवर एम्स थ्रू प्रोफेशन एक आमचं असं विजन आहे की कुठल्याही पोराला अचूक गायडन्स मिळायला पाहिजे. तर त्याच्यात कसं होतं, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. नंबर 1 इज की हे जे टायअप्सचा कॉन्सेप्ट आहे, सगळ्या कन्सल्टंट्सकडे, सगळ्या अब्रॉड एज्युकेशन फर्म्सकडे सेम नंबर ऑफ टायअप्स असतात. ज्या युनिव्हर्सिटीज करतात टायअप्स त्या सगळ्यांकडे असतात, बट दॅट डज नॉट एन्श्युअर युअर ॲडमिशन. म्हणजे टायअप युनिव्हर्सिटी थ्रू आपल्याला भेटेलच बा ॲडमिशन असं काही नसतं, कारण की ॲडमिशन कमिटी शेवटी डिसाईड करते. व्हॉट वी कॅन डू, जे टायअपवाल्या युनिव्हर्सिटीज आहे त्याच्यासाठी, की वी कॅन ईज द ॲडमिशन प्रोसिजर. म्हणजे जे फॉर्म्स भरायचे असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात त्या सहजासहज होऊन जातात. पण त्याच्यातही कसं होतं की यू शुडंट बी फोर्स्ड इन टू अ युनिव्हर्सिटी. हे नेहमी स्टुडंट्सनी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एका काउन्सिलरला भेटून राहिले, सो हुम आर यू मीटिंग? आर यू मीटिंग अ काउन्सिलर ऑर आर यू मीटिंग अ सेल्स पर्सन फॉर युनिव्हर्सिटी? मग समजा अशा काही युनिव्हर्सिटीज असतील, जशा जर्मन युनिव्हर्सिटीज आहेत ज्या तुम्ही स्वतःहून रिसर्च करून गेले आहे, तर त्या युनिव्हर्सिटीजबद्दल त्याचा काय व्ह्यू आहे, ज्या त्याच्याकडे टायअपमध्ये नाही आहे मे बी, पण त्याच्यासाठी तो जर पॉझिटिव्ह आहे तर मग दॅट इज अ गुड काउन्सिलर, कारण की तो तुम्हाला राईट डिरेक्शनमध्ये टार्गेट करून राहिला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एका ओव्हरऑल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. की नंबर 1 की पहिली गोष्ट की हाऊ एक्सपिरियन्स अँड सेकंड एज्युकेटेड युअर काउन्सिलर इज. म्हणजे ती कुठलीही फील्ड असो, मग ती फार्मसीची असो किंवा इंजिनिअरिंगची असो, त्या फील्डमध्ये सबफील्ड्स कोणत्या आहे ह्याची इन्फॉर्मेशन त्याच्याकडे पाहिजे. तुमच्यासाठी कोणची फील्ड कामाची आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्टेशन साईडला जायला पाहिजे, अर्बन डेव्हलपमेंटला जायला पाहिजे, की कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला जायला पाहिजे, त्या कोणत्या कंट्रीमध्ये त्याचा जास्ती चांगला स्कोप राहील. तर स्ट्रीम चूज करण्यापासून हे काउन्सिलिंग सुरू होतं. कारण पोरांना माहीत नसतं बरेचदा. कम्प्युटर सायन्सला जातात, पण किती साऱ्या फील्ड्स आहे कम्प्युटर सायन्समध्ये, कुठली फील्ड चांगली आहे, त्याचा इंटरेस्ट कुठे आहे. तर ऑलवेज काउन्सिलर शुड ऑलवेज लुक ॲट स्टुडंट्स इंटरेस्ट. ही शुड ऑलवेज गिव्ह प्रेफरन्स टू दॅट. तर त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स अराईज होतात. जसं की मी म्हटलं, चुकीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये, तुमच्या कॅलिबरपेक्षा लहान युनिव्हर्सिटीजमध्ये तुमचे स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात, त्याच्यासाठी ॲप्लिकेशन्स नाही होत बरेचदा. तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपण एक्सप्लोर केल्या पाहिजे, आणि त्याच्यासाठी स्टुडंट्सनी पण स्वतःहून मेहनतही केली पाहिजे. म्हणजे सगळं काही काउन्सिलरवर सोडून दिलं असं नाही केलं पाहिजे. ओके, ठीक आहे, चालेल. प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे स्टुडंटनी? जसं समजा आता एक आयडेंटिफाय करण्याचं जो तुम्ही सांगितलंच की सेल्समॅन आहे की काउन्सिलर्स आहे हे तुम्हाला समजून जातं त्याच्या नॉलेजवरून आणि क्वालिफिकेशनवरून, पण प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे स्टुडंट्सनी? कारण फसवेगिरी नाही झाली पाहिजे. कारण कधी कधी होतात विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग किंवा कोर्सेस पण करून घेतात आणि लास्टमध्ये 2 वर्षांनी त्यांना ते क्विट करून पुन्हा जॉब्सकडे वगैरे जावं लागतं. तर ते प्रिकॉशन्स काय असले पाहिजे? सगळ्यात मोठं प्रिकॉशन हे घेतलं पाहिजे की कधीच तुम्ही तुमच्या
काउन्सिलरवर 100% ट्रस्ट नका करू, म्हणजे आमच्यावरही नका करू आम्ही म्हणतो. सरळ आमचे स्टुडंट आम्ही जे सांगतो त्याला डबल चेक करा. तर हा एक जो रिसर्च ॲटिट्यूड आहे हा स्टुडंट्समध्ये असायलाच पाहिजे, की बा तुम्ही जे करून राहिले आणि इन्क्विजिटिव्ह आहे ना, म्हणजे कोणी समजा एक साधी गोष्टही घ्यायला जातो तरी तुम्ही विचारपूस तर करता त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल. तुम्ही लॅपटॉप घ्यायला जाता तर 4 लॅपटॉप तुम्ही कम्पेअर करता की हा चांगला आहे की तो चांगला आहे, त्याच्यामध्ये किती रॅम आहे, ह्याच्यामध्ये किती रॅम आहे. हा जे कंपॅरिझन आहे हे कंपॅरिझन तुम्ही स्वतःच्या ग्राउंडवरही केलं पाहिजे. आणि इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही असं नाही आहे, सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण ट्रस्टेड साईट्स वरून केलं पाहिजे. यूट्यूबवरून एखादा व्हिडिओ पाहिला आणि ते तुम्हाला वाटलं की मला खूप नॉलेज आलं असं नसतं. तर युनिव्हर्सिटी वेबसाईट्सवर जा, स्वतःचा रिसर्च करा आणि तो करत राहा तुमच्या युनिव्हर्सिटीजबद्दल, तुमच्या लाईनबद्दल, फील्डबद्दल. तर त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स अवॉइड होऊ शकतात. बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे मी पण एक डे टू डे एक्झाम्पल कोट करेल. क्रोमाला गेलो होतो मी टी व्ही परचेस करायला. मला सोनीच घ्यायचं होतं, माझा डिसाईड होता. बट तो सॅमसंग पुश करत होता, मला मुद्दामून सॅमसंग पुश करत होता. आणि तिथे मी ऑलरेडी थोडं रेग्युलर कस्टमर असल्यामुळे मला रेकमेंड करतो मुलगा की अरे त्याला सॅमसंगला जास्त इन्सेंटिव्ह आहे म्हणून तो सॅमसंगचा टार्गेट तुला पुश करत आहे. सोनी जर हवा असेल तर सोनी घेऊ शकतं, काही अडचण नाही आहे. सो मग सर आता हे झालं इन्सेंटिव्हचं. तर मग हे जे काउन्सिलर्स हे सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीज का पुश करतात? इथे पण काही इन्सेंटिव्ह सारखा कॉन्सेप्ट आहे की काही काय आहे नेमकं? म्हणजे की त्यांना तो क्लायंट जाऊनही द्यायचा आहे की त्याला वरची युनिव्हर्सिटीने लागली तर मग माझा फर्दर इन्सेंटिव्ह वगैरे असेल काय आहे? अल्टिमेटली काय आहे की एव्हरीथिंग इज बिझनेस. मग तो एज्युकेशन म्हणजे इंडियन एज्युकेशन सिनॅरिओमध्ये पण कॉलेजेसमध्ये जे तुम्ही जाता तिथपासून सगळीकडे, आणि एक पर्टिक्युलरली जसं मी म्हणतात इन्सेंटिव्ज वगैरे ते सगळ्यांना असतात. आणि त्याच्यामुळे जेवढ्या खालच्या युनिव्हर्सिटीज असतात, लोअर युनिव्हर्सिटीज असतात, ते वॉन्ट स्टुडंट्स. त्याच्यामुळे मग ते काउन्सिलर्सला पण तसे पे करतात की बा स्टुडंट्स समजा आले तर त्याच्यावरून त्यांना पण बेनिफिट हो आणि युनिव्हर्सिटीला पण बेनिफिट हो. हे कारण असू शकतं ज्याच्यामुळे या युनिव्हर्सिटीजला पुश केल्या जातं. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली अजून एक आपण पॉईंट ॲड करू शकतो आयडेंटिफाय करण्यासाठी काउन्सिलर्सला, की तुम्हाला जर तो एक 3-4च युनिव्हर्सिटीज खूप पुश करत असेल तर तुम्ही थोडं अजून हे का म्हणू शकतो आपण त्याला अवेअर व्हायला पाहिजे की 3-4च युनिव्हर्सिटी का पुश होते. मी जे एक युनिव्हर्सिटी रिसर्च करून आणली त्या युनिव्हर्सिटीचा का बरं हा सांगत नाही मला. बरोबर आहे. आणि तुमच्या प्रोफाईलच्या बेसिसवर असतं. म्हणजे काय आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल आपलं समजा JEEचा स्कोअर आहे आणि JEEचा स्कोअर एक PRMIT लेवलचा आहे, तर त्या स्टुडंट्सला बस UAP पर्यंत कसं पुश करता येईल आपल्याला हे टार्गेट राहतो. तर याच्यासाठी काय होतं की तुमचे डॉक्युमेंट्स झाले, तुमचे स्टेटमेंट ऑफ पर्पज झाले, जे एसेज असतात तुम्हाला लिहावे लागतात, ते सगळ्या गोष्टी खूप कामाच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे, तर रिसर्च करून हे करून घ्यायला पाहिजे तुम्ही. ओके, ग्रेट. तर आतापर्यंत आपण थोडं डिस्कस केलं काउन्सिलिंग काय असतं, कन्सल्टिंग कसं आयडेंटिफाय करायचं राईट आहे की नाही, प्रिकॉशन्स काय घ्यायचे अँड कन्सेप्शन्स. आता आपण थोडं सेकंड पार्टवर जाऊया. प्रोसेस काय राहतं यांचं? जसं समजा एक फायनल इयर थर्ड इयरचा विद्यार्थी आहे तर कोणकोणत्या अशा एक्झाम्स आहे ज्या फॉरेन एज्युकेशनसाठी असतात? बिलकुल. तर आता नंबर 1 इज इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट. तर भरपूर साऱ्या इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट्स आहे. त्याच्यात IELTS आहे, TOEFL आहे, PTE आहे, Duolingo आहे, खूप सारे आहे. पण साधारणतः आम्ही IELTS रेकमेंड करतो कारण ती सगळीकडे चालते. इट इज मोर ग्लोबल. मग कुठेच तुम्हाला असं नाही होणार की IELTS नाही. तर एक इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट लागते. मग त्याच्यानंतर पर्टिक्युलरली US, काही युनिव्हर्सिटीज जर्मनीच्या, नेदरलँडच्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आणि काही युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या, याच्यासाठी GRE ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन जी असते, दॅट इज समथिंग दॅट यू नीड टू टेक. आता रिसेंटली काय झालं आहे की GRE हॅज बीन वेव्ड ऑफ बाय मेनी US युनिव्हर्सिटीज विच वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट क्रायटेरिया फॉर US. त्याच्यामुळे आजकाल मुलं पळवाट काढतात, ते GREसाठी प्रिपरेशन करत नाही बिकॉज GRE के सिवा तो हो जाता अपना. पण वॉट यू आर मिसिंग आउट की विदाउट GRE यू आर कटिंग डाऊन ऑन 60% ऑफ युअर ऑप्शन्स. तर GRE इज वन एक्झाम, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन फॉर मास्टर्स. MBA साठी GMAT असते. आणि मग पर्टिक्युलर कंट्री जिकडे लँग्वेज रिक्वायरमेंट असते तिकडे लँग्वेजच्या टेस्ट असतात, जसं जर्मनीसाठी जर्मन असते. ओके, ग्रेट. आणि आता ह्या सगळ्या लँग्वेज किंवा IELTS एक्झाम्स झाल्या, त्याच्यानंतरची प्रोसेस काय राहतं? म्हणजे स्टुडंट्ससाठी अजून काय राहतं? म्हणजे जसं जोपर्यंत मी थोडं रिसर्च केलं आहे, लेटर ऑफ रेकमेंडेशन्स लागतं, जसं तुम्ही essay रायटिंग वगैरे असतं, त्यांना रिझन द्यावं लागतं की तुमच्याच युनिव्हर्सिटीमध्ये काय, ती प्रोसेस किती काय राहतं नेमकं, काय काय गोष्टी? बरोबर आहे. आता मी एक व्हेरी कॉमन एक्झाम्पल देतो, एनालॉजी देतो की आता इंडियामध्ये यू वॉन्ट टू डू
ग्रॅज्युएशन करायचं आहे तुम्हाला, तर JEE आपली एक्झाम आहे, नीट आपली एक्झाम आहे, ही एक क्रायटेरिया म्हणजे क्रायटेरिया सेट होतो त्याच्यावर. तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला JEE मध्ये इतके मार्क मिळाले तुम्हाला ही युनिव्हर्सिटी भेटते, राईट, है ना, माहिती आहे आपल्याला. अशी कुठली एक्झाम नाही आहे. तर त्याच्यामुळे आपलं ड्रॉबॅक काय आहे की असा कुठला स्टेज नाही आहे की जिकडे तुम्हाला माहित आहे की अपने को इतने मार्क आ गए तो अपने को ये यूनिवर्सिटी मिल जाएगी. सो व्हॉट दे डू इज दे टेक अ लुक ॲट दी एंटायर प्रोफाईल ऑफ द स्टुडंट. मग ते सगळं पाहणार, तुमचे 12वीचे स्कोर्स पाहणार, तुमचे अकॅडमिक्स पाहणार, एक्स्ट्रा करिक्युलर्स, को करिक्युलर्स, सर्टिफिकेशन्स, काय जे काही आहे ते सगळं ते पाहणार. कारण की त्यांच्याकडे असं कोणतं एक सेट हे नाही आहे ज्याच्यावरून स्टेज नाही आहे ज्याच्यावरून ते तुम्हाला असेस करू शकतात. त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे, दॅट इज व्हॉट रिप्रेझेंट्स अ स्टुडंट. की व माझा इंटरेस्ट कुठून आला, मी का बरं मला ही डिग्री करायची आहे, मी आत्तापर्यंत काय केलं आहे त्या डिग्रीसाठी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज, लेटर्स ऑफ मोटिवेशन, लेटर्स ऑफ रेकमेंडेशन म्हणजे टीचर्स तुमच्याबद्दल काय बोलतात ते लेटर्स ऑफ रेकमेंडेशन आणि तुमचा रेझ्युमे. तर हे बेसिक डॉक्युमेंटेशन असतं. म्हणायला फार सोपं असतं पण याच्याच बेसिसवर पूर्ण ॲडमिशन. कारण की दे डोंट हॅव कारण की IELTS आता समजा झाली तर हे एक मिसकन्सेप्शन असतं की यार IELTS में मेरे को जितना ज़्यादा स्कोर मिलेगा उतनी अच्छी यूनिवर्सिटी लगी है. सर दैट्स नॉट द केस. IELTS इज एन इंग्लिश लँग्वेज टेस्ट. बरोबर. दे ओनली वॉन्ट टू नो वेदर द स्टुडंट हु इज कमिंग टू माय युनिव्हर्सिटी अंडरस्टँड्स इंग्लिश. त्याच्यामुळे त्याचा थ्रेशोल्ड असतो. सर युनिव्हर्सिटीनी 6.5चा थ्रेशोल्ड सेट केला IELTSचा, तर इफ यू गेट अ 6.5, a 7 and 8 इट डझंट मॅटर बिकॉज यू कम्प्लीट दॅट थ्रेशोल्ड. म्हणजे इट्स अ क्वालिफाईंग एक्झाम, क्वालिफाईंग टेस्ट आहे. तर 2 जर स्टुडंट्स आहे ज्याच्याकडे 6.5 क्वालिफाय झालेला आहे, सो नाव द एंटायर डिसिजन कम्स अपॉन देअर प्रोफाईल. ओके. आणि सर विद्यार्थ्यांनी कसं आयडेंटिफाय करायला पाहिजे की कोणती राईट युनिव्हर्सिटी आहे, कोणतं कंट्री माझ्यासाठी आहे. जसं मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ऐकायचं होतं की जर्मनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी खूप छान आहे. तर तसं कसं आयडेंटिफाय करता येईल किंवा युनिव्हर्सिटीसाठी काय पॅरामीटर्स असले पाहिजे. जसं आपल्या इथे काय बघतो आपण, फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे पण कन्सल्टिंगला आहे तर आम्ही काय बघतो त्या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, फॅकल्टी कशी आहे, देन अकॅडमिक स्ट्रक्चर कसं राहतं. म्हणजे आपण काही बेसिक एक पॅरामीटर डिसाईड केलं आहे, त्यांची NIRF रँकिंग काय आहे वगैरे. तर तिथे काय असतं म्हणजे काय पॅरामीटर्स बघायला पाहिजे सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीसाठी पण आणि कंट्रीसाठी पण. खूप वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. पण रँकिंग सिस्टीम एक आहे, भरपूर सारे रँकिंग सिस्टीम्स अवेलेबल आहे, पण एका रँकिंग सिस्टीमवर आपण ट्रस्ट नाही करू शकत. जसे QS रँकिंग आहे, तू ऐकलं असशील की इट इज व्हेरी पॉप्युलर. पण QS रँकिंग इज नॉट ऑलवेज अ गुड क्रायटेरिया टू सिलेक्ट अ युनिव्हर्सिटी. पण इट्स अ रफ आयडिया तर तुम्हाला भेटून जाते की इफ इट इज इन टॉप 50 ऑफ द वर्ल्ड देन इट इज कन्सिडर्ड ऑलवेज गोइंग टू बी कन्सिडर्ड अ व्हेरी गुड युनिव्हर्सिटी किंवा टॉप 100 मध्ये आहे तर ते चांगलीच युनिव्हर्सिटी राहणार. वेन इट कम्स टू जर्मनी देर आर डिफरंट रँकिंगच्या वेबसाईट्स आहेत ज्या तुम्ही टार्गेट करू शकता, कारण जर्मनी या रँकिंग सिस्टीममध्ये फिट नाही होत बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी आहे. मग असे काही पॅरामीटर्स असतात जसं रासल्स ग्रुप आहे UKचा, त्याच्यावरून युनिव्हर्सिटी जाणल्या जाते. मग त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचं ग्रुप ऑफ 8 युनिव्हर्सिटीज आहे त्याच्यावरून जाणल्या जाते युनिव्हर्सिटीज. आणि अपार्ट फ्रॉम दॅट प्रोफेसर्स नेहमी असतातच. दुसरी गोष्ट स्टुडंट्स हे करू शकतात की समजा तुम्हाला एखादी युनिव्हर्सिटी आवडली तर नंबर 1 की यू कॅन गो ऑन LinkedIn. यू कॅन फाइंड पीपल हू हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम दॅट क्लास. ड्रॉप दॅम अ मेसेज की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला. त्यांच्यापेक्षा चांगला तुम्हाला आउटपुट कोण तुम्हाला सांगू शकेल. नोबडी कॅन टेल यू दॅट. सो ते पण पोरं करू शकतात इन ऑर्डर टू फायनलाइज सर्टन युनिव्हर्सिटीज इफ दे वॉन्ट टू अप्लाय ऑन देअर ओन, किंवा त्यांना स्वतःहून रिसर्च करायचा आहे तर या गोष्टी पण त्यांना करता येऊ शकतात. ओके. तर मेहनत आहे लाईक इट्स नॉट अ लो हँगिंग फ्रूट बेसिकली. आणि करावं लागणार आहे कारण तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. सो ऑफकोर्स मेहनत आहे. आता हे तर आपल्याला लक्षात आलं की सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तर ते शेवटी तर असताना किती गोष्टी केल्या तर प्रॉफिट कुठे आहे आपलं लक्ष तिथे जातं. सर काय पर्क्स आहे बेसिकली की तुम्ही फॉरेनमधून एज्युकेशन करायला पाहिजे किंवा फॉरेनमध्ये जॉब्स करायला पाहिजे. ते सगळ्यांना मिळते पैसा, तर सगळ्यांनाच वाटतं की हां याचं पॅकेज इथे आहे. पण आजकाल लोक ते कॅल्क्युलेटर पण यूज करतात की त्याला तिथे 3 लाख सॅलरी आहे म्हणजे इंडियन रुपीजमध्ये येतं, एवढी सॅलरी होते काय फायदा, मी तर असं आहे. तर बेसिकली अपार्ट फ्रॉम दिस मनी तर आहेच ऑफकोर्स. तिथलं डॉलर आहे, इथं आपलं यूट्यूब आहे बेसिकली, काही असेल डॉलरमध्ये तर ऑफकोर्स जास्त व्हॅल्यू होऊन जाईल. पण अपार्ट फ्रॉम मनी पण काय काय पर्क्स असू शकतात जे तुम्ही ऑब्झर्व केले कारण तुम्ही स्वतः अमेरिकेमध्ये राहिले. सी द नंबर 1 थिंग दॅट यू गेट इज दी एक्सपोजर.
Okay. Number one, you will not get such exposure in India. है ना? तर in the sense कि if you are learning at a global university, you will get students from all across the globe. Not just Indian students, but you will have native people. You have people from China, people from Korea, people from South Africa. Okay. तर हे सगळे जो तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो ना लोकांकडे बघण्याचा, Okay. तर त्याच्या तो इट गिव्स यू दॅट कॉन्फिडन्स की यार आज मी जगात कुठेही जाऊन करून तर घेईल काही ना काही. तर तो एक नंबर वन गोष्ट आहे. दुसरं म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीजचे प्रोफेसर झाले, देअर कॉन्टॅक्ट्स, या गोष्टी वगैरे पण खूप मॅटर करतात. कारण की जेव्हा तुम्ही वर्ल्डच्या टॉप युनिव्हर्सिटीजची गोष्ट करता, वेर यू आर गोईंग, किंवा कंट्रीच्या टॉप युनिव्हर्सिटीजची गोष्ट करता, तर तिकडे फॉर एक्झाम्पल मी सांगतो, आता जर्मनीमध्ये अनेक अशा स्कूल्स आहे किंवा इवन UK मध्ये, दे आर 500-600 year old युनिव्हर्सिटीज अँड they have Nobel laureates as their professors. So certain advantages you will not get. नंबर वन. दुसरं म्हणजे की स्पेशलायझेशन. आता बरेचदा असं होतं की आता IITs वगैरेमध्ये तुमच्याकडे AI, मशीन लर्निंग आजकाल खाली आले आहे, पण इवन मोर स्पेशलायझेशन IITs मध्ये आहे. पण IITs ही लिमिटेड आहे, सगळ्यांना चान्स नाही मिळणार. IITs मध्ये कॉम्पिटिशनही तेवढीच जास्त आहे. तर यू कॅन गेट अ चान्स टू डू अ स्पेशलायझेशन ऑल्सो इन फॉरेन युनिव्हर्सिटीज. तर तो एक ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलरली समजा लेटस से की सायबर सिक्युरिटीच्या अंडरही क्रिप्टोमध्ये काम करायचं आहे किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं, तर यू हॅव दॅट ऑपॉर्च्युनिटी टू डू दॅट. तर तो एक अजून ॲडव्हान्टेज राहतो. आणि सेकंडली लेटस से दॅट यू आर अ कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट, तर आयर्लंड झालं, US झालं, दीज आर गुड कंट्रीज फॉर कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्स. आणि मेनली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज इकडे जास्त आहे. सो अन एक्सपिरियन्स विथ अ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनी इज ऑलवेज फार मोर बेनिफिशियल. जरी पण पगार इक्विवॅलंट असला अकॉर्डिंग टू द PPP, तरी पण डुईंग जॉब्स इन सर्टन of these companies which are product development companies is always beneficial for your profile. मी पाहिलं आहे की इकडे आल्यानंतरही त्या 2-3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरही तुमचे पॅकेजेस भरपूर चांगले लागतात अदरवाईज पण. ओके, ग्रेट. या सगळ्या जर्नीमध्ये बेसिकली प्रोफेशन कसं विद्यार्थ्यांना हेल्प करतं, म्हणजे स्टुडंट्सला? कारण ऑफकोर्स आता तुम्ही एवढं चांगलं सांगितलं, तर त्यांना पण कसं तुम्ही हेल्प करता? स्टेप नंबर 1 असते स्टुडंट्सचा इंटरेस्ट जाणून घेणं. कारण की आज फक्त कम्प्युटर सायन्स किंवा AI मध्ये स्कोप आहे बघ म्हणून AI मध्ये जाऊन तुमचं भलं नाही होणार. कारण की तुम्हाला जर स्वतःहून आतून इंटरेस्ट नाही आहे, इनेट स्किल्स नाही आहे, तो पॅशन नाही आहे, तर तुम्ही त्याच्यात प्रोग्रेसही नाही करणार. डिग्री घेऊन आजकाल तू माहीत आहे की द वे इन विच AI इज रॅपिडली ग्रोईंग, रिडंडंट जॉब्सचं आज मार्केट नाही, स्किल ॲप्लिकेशनचं मार्केट आहे. त्याच्यामुळे स्टेप नंबर 1 इज टू आयडेंटिफाय द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स. मग एकदा त्याचे इंटरेस्ट आयडेंटिफाय केल्यानंतर कुठल्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त त्याला ॲडव्हान्टेज होईल, स्कोप ऑफ हिज एज्युकेशन कुठे लार्ज राहील, बेस्ड ऑन जॉब ऑपॉर्च्युनिटीज, रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज, या सगळ्या कुठे जास्ती राहील ते पाहणे. आणि मग त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की एका बडनेराच्या पोराला COEP पर्यंत कसं आपण घेऊन जाऊ शकतो, तर त्याच्यामुळे त्याच्यावर डॉक्युमेंटेशनच असतं. सो वी कॅन गॅरंटी की आम्ही ते करू शकतो, कारण की वी नो द युनिव्हर्सिटीज अँड वी नो व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग. तर तुमच्या प्रोफाईलला एनहान्स कसं करता येईल, कोणते सर्टिफिकेशन तुम्ही केले पाहिजे ज्याच्या थ्रू तुमचे प्रॉस्पेक्ट्स चांगले राहतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो वेन इट कम्स टू काउन्सिलिंग. आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस येते, मग त्याच्यानंतर तुमचे बँक लोन्स पण येतात. कुठल्या बँकमधून सगळ्यात चांगला आपल्याला इंटरेस्ट रेट मिळेल, कुठे आपल्याला निगोशिएशन करता येऊ शकतात, कारण बँकसोबतही करावं लागतं निगोशिएशन तुम्हाला, तर ते करता येऊ शकतात, त्याच्यात हेल्प होते. आणि टिल द टाईम की अकॉमोडेशन झाले, फ्लाईट तिकीट झाले, इथपर्यंतही करतो. आणि आम्ही मागच्या वर्षीपासून तर पार्ट टाईम जॉबसाठी इथूनच अप्लाय करतो स्टुडंट्स. ग्रेट सर. आणि जर समजा तुम्हाला अप्रोच करायचं असेल किंवा रीच आउट करायचं असेल, तर कोणकोणते चॅनल्स आहेत? एक तर आपण इथे आहे ऑफलाईन अवेलेबल आहे अमरावतीला, आणि अपार्ट फ्रॉम दिस लाईक कोणी स्टुडंट्स यवतमाळ असेल, वर्धेला असेल, तसं? डेफिनेटली. तर बेसिकली यू कॅन कॉल अस. वी हॅव आवर वेबसाईट proficienttestprep.com. त्याच्यानंतर आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस खूप ॲक्टिव्ह असतात. त्या व्यतिरिक्त वी हॅव ब्रांचेस इन अमरावती अँड औरंगाबाद. तर औरंगाबाद मराठवाड्याच्या लोकांना तिकडे पण ते फिजिकली पण जाऊ शकतात. आपलं ऑफिस तर फिजिकल आहेच. वी आर अवेलेबल ऑन कॉल 24/7 ड्युरिंग वर्किंग आवर्स. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त वी आर शॉर्टली ओपनिंग इन नागपूर विदिन अ कपल ऑफ मंथ्स. तर तिकडे पण पोरांना आम्ही रीच आउट करू शकतो. ओके,
ग्रेट सर. सो खूप छान म्हणजे इन्फॉर्मेशन दिली. बेसिकली आपण मिसकन्सेप्शनपासून स्टार्ट केलं होतं तर लास्ट त्यांना युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचून आलो. सो थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्ही बडेसरच्या प्लॅटफॉर्मला एवढा वेळ दिला आणि व्यवस्थित विद्यार्थ्यांना गाईड करण्याचा प्रयत्न केला. सो थँक्यू आशुष. थँक्यू मलाही म्हणावं लागेल कारण की तुम्ही यू थिंक गुड अबाउट द स्टुडंट्स, गुड फॉर द फ्युचर ऑफ द स्टुडंट्स, अँड दॅट इज वाय यू हॅव टेकन दिस ॲक्टिवली यू हॅव परसूड दिस चान्स टू गेट इन कॉन्टॅक्ट विथ मी, टॉक विथ मी, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही कन्सर्न दाखवता ही खूप मोठी गोष्ट आहे. स्टुडंटसाठी पण खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या स्टुडंटसाठी नाही पण सगळ्याच स्टुडंटसाठी. तर आय एम व्हेरी ग्लॅड. ओके, थँक्यू सो मच. सो तुम्हाला काही पण डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता. सर तिथे पण रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. अँड थँक्यू सो मच.